काय कामाच्या गडबडीत कुणाचा फोन आहे, कधी ते काम करायला घेतलं की फोन येणार म्हणजे येणार. घरातलं पण मीच करा, बाहेरचं पण मीच करा. पोरगी असं काही कामाची नाही. स्वयंपाक करा, बाहेर जाऊन सगळं काम करा, स्वतः करा, संसार संसार संसार. स्वतःसाठी वेळ नाही. ते फोन. हॅलो, हा नेहा, बरी आहे? काही नाही, काय करणार आहे, घरचे काम, संसार सांभाळता सांभाळता नाकी 9 आले. स्वतःसाठी कुठं वेळ मिळणार आहे? मग काय, आता हे पोरं मोठे झाले तरी त्यांना सगळं हातात द्यावं लागतं, अगदी चहापासून आणि पाण्यापासून. साहेब तर काय सकाळी लवकरच जातात. मग काय, सगळं घरचं काम करा आणि थोडा कुठे वेळ मिळाला आपल्या स्वतःसाठी तर त्याच्यासाठी पण यांच्या कुरकुरी असतात घरामध्ये. हे आवडत नाही, ते आवडत नाही, हे करू नको, ते करू नको. अरे पण किती दिवस. सॉरी हा, मी उगीच चिडले तुझ्यावर. हा बोल ना, कशी आहेस तू? ओको बाई, हो का? कोणता चित्रपट येतोय तुझा? अरे वा 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 वा, अभिनंदन. जळलं मला माझे लक्षण ग. मला सुद्धा खूप आवड होती अगं, खूप लहानपणापासून. हो ना, नाटकात कामं करायची शाळेमध्ये असताना. पण जसे लग्न झाले ना तसं सगळ्या आवडी अगदी चुलीत पडल्यासारखं झालंय बघ. फक्त राब 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 आणि आपलं स्वप्न मातीत जाऊ. मी अगं हो, यांना मी एकदा बोलले पण होते की अहो मला की नाही नाटकात कामं करायला खूप आवडतात. माझी एक मैत्रीण, मी तुझं सांगितलं होतं उदाहरण, माझी एक मैत्रीण चित्रपटात सिरियलमध्ये काम करते. तिच्या घरून तिला सगळ्यांचा सपोर्ट आहे. पण तुम्ही सगळी जिंदगी चालली इथंच, संसार संसार संसार. अगं काही ऐकत नाही. म्हणतात हे असलं आम्हाला काही जमणार नाही, नाही तर घर सोडून निघून जा. हे बघ, हे असलं आहे. असं वाटतं ना की कधी कधी हा संसार सोडून द्यावा आणि तुझ्याकडे यावं. हो, आणि कुठेतरी छान काम करावं गं. एक कलाकार म्हणून जगायचंय मला. पण कसलं काय, जाऊ दे. हो अगं, ती माझी भाजी करपतीये. मी की नाही तुला थोडं फ्री झाल्यावर कॉल करते. आणि परत एकदा तुझं अभिनंदन. हो हो हो.